तुझ्या फडकते सूर्य जातो प्रगतीचा, स्वातंत्र्याची तुझ्या फडकते सूर्य जातो प्रगतीचा, भारत मातेच्या पराक्रमाला मुद्रा या महाराष्ट्राच्या लेकीचा, मुद्रा या महाराष्ट्राच्या लेकीचा. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुवर्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माझ्या समोर बसलेल्या सळसळत्या रक्ताचा तरुण आणि तरफदार देशाचा भावी शिलेदार यांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. अशा या क्रांतिकारी व शुभ दिनी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आज आपण सर्वजण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. भारतामधील भा म्हणजे तेज, र म्हणजे रम्मान झालेला, तेजामध्ये रम्मान झालेला देश म्हणजे भारत होय. मित्रांनो, आपल्या देशामध्ये 3 सण राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. पहिला म्हणजे स्वातंत्र्य दिन, दुसरा प्रजासत्ताक दिन व तिसरा महाराष्ट्र दिन. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. 150 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले. व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी भारतात पाऊल ठेवले आणि कपटीपणाने सर्व राज्य मिळवले. 150 वर्ष भारत इंग्रजांच्या गुलामीत भरडले गेले. 150 वर्ष इंग्रजांनी भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. पण हा अत्याचार किती दिवस सहन करायचा? आपल्या देशात परक्यासारखं किती दिवस राहायचं? जिथं सोनं उडून जातं ते आपल्या देशातील संपत्ती उलट डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत बसायचं? हाच प्रश्न जर भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच आपल्या देशावर इंग्रज नव्हे तर आपली जनता राज्य करणार. अशी मोठी क्रांती या भारत मातेच्या क्रांतिकारांनी केली, या भारत मातेच्या क्रांतिकारांनी केली. अशक्य कोटीतील लक्ष्य होते. पण नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्यशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचे ठरवले. यामध्ये हजारो स्त्रिया पुरुषांनी सहभाग घेतला आणि शेवटी तो सुवर्ण दिन आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. 150 वर्षांची इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकण्यास भारतीय यशस्वी झाले होते. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा लढा त्यांनी यशस्वी पार केला होता. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्या इतिहासात असे महान क्रांतिकारक लाभले, ज्यांनी केवळ देशालाच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांना इंग्रजांच्या जोखड्यातून मुक्त केले. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा सुराज्य करणे हीच आपली जबाबदारी आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सब ऊंचा रखना हमेशा इसका, जब तक दिल में जान है. जय हिंद, जय महाराष्ट्र.